उन्हाळा सुरू झाला आहे आणि वाळवणाची तयारीसुद्धा झालेली आहे. तर त्यात आपण पहिल्यांदा काय केलं, मूगवड्या केल्यात. म्हणजे मुगाच्या डाळीच्या ज्या वड्या असतात ते केल्यात. आणि हो, न डाळ भिजवता केलेल्या आहेत आपण. म्हणजे तुम्हाला जर वाटलं ऊन आहे आज आणि लगेचच मूगवडी करायची आहे, तर तुम्ही झटपट करू शकता अशा पद्धतीची. आणि हो, शिजायलाही खूप लवकर शिजते आणि हातानेच आपण जर फोडून बघितली तर हातानेसुद्धा फुटते. अशा पद्धतीच्या आपल्या मूगवड्या झालेल्या आहेत. तर अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या जर करायच्या असतील तर व्हिडिओ नक्कीच बघा आणि नक्कीच ट्राय करून बघा. तर त्यासाठी मी काय केलं आहे, अर्धा किलो मुगाची डाळ घेतलेली आहे. अर्धा किलो मुगाची डाळ घेतल्यानंतर आपल्याला एक कापड घ्यायचं, म्हणजे कपडा घ्यायचा आहे. त्या कपड्यामध्ये आपल्याला काय करायचं, आपण कारण बिना डाळ धुता आणि भिजवता करतो आहे, त्यामुळे काय करायचं, थोडंसं आपल्याला याला पुसून घ्यायचं. म्हणजे जी पावडर असते त्याला ती आपल्याला काढून टाकायची आहे. तर व्यवस्थित आपल्याला एकसारखं चोळून किंवा पुसून घ्यायची डाळ. जितकी क्लीन करता येईल तितकी क्लीन करून घ्यायची आहे. म्हणजे व्यवस्थित क्लीन करून घेतली की म्हणजे आपल्याला मूगवड्या करायला व्यवस्थित जातील आणि धूळसुद्धा त्याची राहणार नाही आहे. तर इथे व्यवस्थित आपण कपड्याच्या साहाय्याने जे आहे डाळ अगदी चांगली पुसून घेतलेली आहे आणि क्लीनसुद्धा करून घेतलेली आहे. तर इथे डाळ क्लीन झाल्यानंतर आपल्याला एका बाउलमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे. तर पूर्ण पुसलेली डाळ जी आहे आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. आणि काढल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी क्लीन झाली. म्हणजे कपड्याने जी धूळ असते ना ती पूर्ण त्याची काढून घेतलेली आहे आपण. तर आता काय करायचं आहे, आपल्याला बिना भिजवता करायची म्हटल्यानंतर मिक्सरचं छोटं भांडं घ्यायचं आहे. त्यामध्ये 2 चमचे मी डाळ घालून घेतलेली आहे. म्हणजे भाजीचा जो चमचा असतो ते घालायची आहे. आणि आपल्याला याची पावडर करून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता याची पावडर आपण कशा पद्धतीने केलेली आहे. जास्त एकदम बारीकही नाही आणि अगदी रवेदार कशी असते, रवेदार आणि थोडीशी बारीक पावडर असते तशा पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायची आहे. तर अगदी प्रीमिक्स जसं असतं तशा पद्धतीची आपण इथे करून घेणार आहोत. तर इथे आपण तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित पावडर करून घेतलेली आहे. एका बाउलमध्ये त्याला काढून घ्यायचं आहे. तशाच प्रकारे पूर्ण डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे आणि मोठा बाउल घ्यायचा आहे. म्हणजे आपल्याला भिजवायला सोपं जाईल. तर इथे पूर्ण आपण डाळ बारीक करून घेतलेली आहे आणि आपली डाळीचं पीठ जे आहे ते तयार झालेलं आहे. त्यामध्ये काय करायचं आहे, अर्धा ग्लास मी अगोदर पाणी घातलं आहे. आकाराने पाणी घालायचं, एकदम पाणी त्यामध्ये घालायचं नाही आहे. आणि रईच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे. जसं जसं तुम्हाला पाणी लागेल बॅटरला तसं तसं तुम्हाला तिथे पाणी घालायचं आहे त्यामध्ये. तर इथे व्यवस्थित आपण पाणी घालताना थोडं थोडं करूनच घालायचं आहे. म्हणजे व्यवस्थित आपल्याला त्याचा पाण्याचा आकारसुद्धा येईल. म्हणजे पाणी किती लागते क्वांटिटीमध्ये ते सुद्धा कळेल. तर रईच्या साहाय्याने किंवा हाताच्या साहाय्याने तुम्हाला ज्याने सोपं जाईल त्याच्या साहाय्याने आपल्याला करून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित मी पाणी घातलं आहे आणि आपला पिठाचा गोळा जो आहे चिकट झालेला आहे, जास्त अगदी फुसफुशीत नाही आहे. तर आपण भिजलेल्या डाळीपेक्षा याची जी डाळ आहे ना त्याचे ठिसूरसुद्धा होतात आणि चवीला भिजलेल्या डाळीपेक्षा चांगले लागतात खायला. तर इथे आपण रईचं पूर्ण काढून घेतो आहे आणि हाताने तुम्हाला मी दाखवते अगदी चिकटपणासुद्धा आहे डाळीला आणि पीठसुद्धा चांगलं मऊ होते आपलं. तर थोडंसं परत पाणी घालते. पूर्ण 1 ग्लास मी इथे पाणी घातलेलं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे हाताच्या साहाय्याने सुद्धा आणि फेटून घ्यायचं आहे चांगलं. जितकं फ्लफी होईल तितकी तुमची मूगवडी अगदी मस्त येईल. आणि फेटताना काय होईल, ज्या कण्या आहेत त्यामध्ये म्हणजे जाडसरपणा रवेदार जो पणा असतो तो थोडासा नरम होऊन जाईल त्यामध्ये. तर इथे तुम्ही बघू शकता आपला पिठाचा गोळा जो आहे तो अगदी रेडी झालेला आहे आणि चिकटपणासुद्धा व्यवस्थित आहे. म्हणजे आपल्याला मूगवड्या करताना अगदी सुटसुटीत होणार नाही आणि तुटणारसुद्धा नाहीत त्या. तर आता काय करायचं आहे, 1 चमचा लाल मिर्च पावडर घातलेली मी. अर्धा किलोला 1 चमचा लाल मिर्च पावडर, 1 चमचा धणे पावडर घालायची आहे चवीनुसार आणि 1 चमचा जिरे पावडर घालायची आहे. जिरे पावडर, लाल मिर्च पावडर झाल्यानंतर थोडंसं मीठ घालायचं आहे. म्हणजे जास्त मीठ नाही घालायचं कारण आपण भाजीमध्ये सुद्धा मीठ घालतो, थोडं कमी घालायचं आहे. तर अर्धा चमचा मी मीठ घातलं आहे आणि 1 वाटी कोथिंबीर घातलेलं आहे. तर कोथिंबीर अजून असेल तर अजून घातला तरीही चालेल. आणि हे सारण जे आहे ते अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं जे वडी करायची आहे तितकं आपल्याला पाणी घातलेलं आहे. आपण जास्त पातळसुद्धा करून घ्यायचं नाही आहे, नाहीतर काय होईल, वड्या थोड्या कडक होतील, शिजायला वेळ लागेल. तर अगदी घट्ट ठेवायचं, जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. व्यवस्थित आपल्याला वडी पडेल अशा पद्धतीचा आपण पिठाचा गोळा करून घेतलेला आहे. तर आता काय करायचं, व्यवस्थित मिक्स करून झालं आहे आणि आपल्या हातालासुद्धा चिकटतं आहे अशा पद्धतीचं पीठ आहे. तर आपलं इन्स्टंट पीठ जे आहे मूगवडीचं तयार झालेलं आहे. तुम्ही अशाच पद्धतीने नक्कीच ट्राय करून बघा. तर एका बाउलमध्ये मी काढून घेतले पूर्ण तयारी आणि हिंग घालायचं आपल्याला सगळ्यात शेवटी, कारण हिंगाचा जो वास आहे मिक्स करताना पूर्ण वास जातो आहे. तर ज्यावेळेस वड्या करायच्या आपल्याला त्यावेळेस त्यामध्ये हिंग घालायचा, म्हणजे त्याचा फ्लेवरसुद्धा खूप छान राहील. तर अगदी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तर मिक्स करताना हिंग मिक्स झाला पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपल्या वड्या ज्या आहे ह्या तुम्हाला करायलाही खूप सोप्या जातील, कारण भिजलेली डाळ मिक्सरमधून काढा आणि नंतर भिजवा, खूप वेळ लागतो त्याला. तर हे अगदी सोप्या पद्धतीचं आहे. तर थोडंसं जास्त तेल लावायची गरज पडणार नाही. थोडंसं काहीतरी आपल्याला जास्त तेलाने काय होतं, 12 महिने आपले 1 वर्ष जे ठेवतो आपण, त्यामुळे काय होतं तेलाचा वास लागतो. तर आपलं थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि छोट्या छोट्या आकारात, म्हणजे आपल्याला फोडायची गरज पडली नाही पाहिजे अशा आकारात आपल्याला त्या मूगवड्या करून घ्यायच्या आहेत. तर ते मूगवड्या करताना मी तुम्हाला सांगितलं आहे छोट्या छोट्या आकारात करायच्या. तर अशा प्रकारे आपण इथे मूगवड्या करून घेतो आहे.
आणि भरपूर होतात. तुम्हाला 1 किलोच्या जर केल्यानंतर भरपूर होतील. 2 किलोच्या जरी करायचं म्हटलं तरी खरंच खूप सोप्या पद्धतीने होतात ह्या. आणि हो, डाळ आपण न भिजू घातल्यामुळे तोही वेळ वाचतो. रात्री भिजू घालायचीही गरज पडत नाही आहे आणि त्याचं भांडेही भरायची गरज पडत नाही. अगदी पावडर करून घ्यायची आणि मुगवड्या करून घ्यायच्या. आणि ह्या चवीला ज्या आहेत ना, आपल्या भिजवलेल्या डाळीपेक्षा अगदी चांगल्या लागतात आणि शिजायलाही खूप सोप्या जातात. तुम्ही चव बघून घ्या, तुम्हाला खूप आवडेल ह्या. तर दुसऱ्याही ताटात आपण थोडंसं तेल लावून घेतलं आणि तशाच प्रकारे आपल्या इथे मुगवड्या घालून घेतलेल्या आहेत. तर अगदी सोप्या आहे. थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि मुगवड्या करून घ्यायच्या आहेत. तर इथे पूर्ण मुगवड्या आपल्या 2 ताटात भरून झालेल्या आहेत आणि 2 ताटात भरून झाल्यानंतर बाकीचं जे सारण उरलेलं आहे ते सुद्धा आपल्याला छोट्या प्लेटीमध्ये करून घ्यायचं, कारण अर्धा किलोच्याच आपण घातलेत. अर्धा किलोच्या सुद्धा भरपूर झालेले आहेत. तर इथे पूर्ण आपल्या मुगवड्या करून झाल्या आहेत. तुम्ही बघू शकता 2 ताटांमध्ये. आणि आपल्याला ताटं उन्हात नेऊन ठेवायचे आहेत, म्हणजे घरातही घातल्या आणि ताटं उन्हात नेऊन ठेवले तर सोप्या जातील. तर हे सुद्धा सारण उरलेलं आहे, ते सुद्धा आपल्याला छोट्या प्लेटीमध्ये घालायचं आहे. तर आपलं पूर्ण तयार करून झाल्यानंतर आता मी उन्हामध्ये त्याला नेऊन ठेवते. तर इथे उन्हामध्ये मी आणून ठेवलेली आहेत ताटं. तर ह्या वाळू द्यायच्या. 2 दिवसात आपल्या वाळून जातील, आज आणि उद्या संध्याकाळपर्यंत आपल्या पूर्ण मुगवड्या वाळून जातील. तर आता 2 दिवस झाल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता आपल्या मुगवड्या ज्या आहेत आपल्याला हाताने काढायची गरज पडणार नाही आहे, कारण थोडंसं तेल लावलेलं आहे. भिजलेल्या डाळीला काय होतं, अगदी चिकटतात आणि त्या काढायला वेळ लागतो. तर इथे आपल्याला काढायला अजिबात काहीच वेळ लागलेला नाही आणि तेलकटसुद्धा जास्त नाही आहे. तर इथे पूर्ण आपल्या मुगवड्या एका आपण ताटात काढून घेतलेल्या आहेत आणि तुम्ही बघू शकता अगदी मस्त वाळून झाल्यात आणि भरपूरसुद्धा झाल्या. 1 किलोच्या जर केल्यानंतर त्या भरपूर होतील. तर हाताने सुद्धा फोडल्यानंतर फोडल्या जातात अशा पद्धतीच्या झालेल्या आहे. म्हणजे आपण न भिजता ज्या केलेल्या आहेत ना त्याने काय होतं, अगदी ठिसूरसुद्धा येते आणि चवीलासुद्धा मस्त लागते. तर इथे तुम्ही बघू शकता हाताने बोटाने फुटते, अगदी ठिसूर झालेली आहे. तर अशाच प्रकारे नक्की यावर्षी ट्राय करून बघा, म्हणजे तुम्हालाही सोप्या जातील, वेळही कमी लागेल आणि तुम्हाला वाटलं एका वर्षात कमी पडल्यात, एखाद्या दिवशी ऊन असलं ना, लगेच डाळ जर असली तर तुम्ही करू शकता. तर अशा पद्धतीच्या आहेत ह्या वड्या. असं काही नाही की उन्हाच्या दिवसात कराव्या लागतील किंवा वाळणार नाही. तर वाळायलाही खूप लवकर वाळतात, कारण आपण न भिजवता डाळीच्या केलेल्या आहे, त्यामुळे वाळायला खूप सोप्या जातात, त्या खूप लवकर वाळतात. तर अगदी सोप्या आणि झटपट होणाऱ्या मुगवड्या तुम्हाला कशा वाटल्या आणि ही रेसिपी नक्की ट्राय केल्यानंतर मला कमेंटमध्ये कळवा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. तर आता काय करायचं, एका भरणीमध्ये आपल्याला याला भरून ठेवायचं आहे, म्हणजे स्टोअर करून ठेवायचं आहे. तर याला कीडसुद्धा लागणार नाही, 1 वर्ष टिकतील अशा मुगवड्या झालेल्या आहेत. तर ह्या मुगवड्या तुम्हाला कशा वाटल्या हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशा सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.